नमस्कार मंडळी, मराठी राशी भविष्य या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत आजचे पंचांग, आजचा शुभ अंक म्हणजेच लकी नंबर, आजचा संपूर्ण दिवस तुम्हाला कसा जाणार आहे, या व्यतिरिक्त 12 राशींचं सविस्तर राशी भविष्य. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. तुमची राशी कमेंट करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पाहूया आजचे पंचांग. तारीख 3 एप्रिल 2026. तिथी प्रथम, वार शुक्रवार, नक्षत्र चित्रा, योग व्याघात, करण कौलव आणि तैतुल. आजची चंद्र राशी आहे कन्या राशी. आजचा राहुकाळ सकाळी 10:55 दुपारी 12:25 मंडळी, राहुकाळात कुठलीही शुभ कार्य करू नका, अन्यथा नुकसान होण्याची जास्तीत जास्त शक्यता असते. चला तर मग सुरू करूया आजचं 12 राशींचं राशी भविष्य. मेष राशी. मंडळी, आज तुमच्या राशीसाठी दिवस नेतृत्व गुणाचा आहे. आत्मविश्वास आणि यशप्राप्तीसाठी आजचा दिवस अनुकूल राहील. आज कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रयत्नांना मान्यता मिळेल आणि नवीन प्रकल्प तुम्हाला हाताळता येतील. त्या प्रकल्पाची संपूर्ण जबाबदारी तुमच्यावरती येईल आणि हाताखालील लोकांकडून काम करून घेणे तुम्हाला चांगले जमेल. त्यामुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे, परंतु पैसा आल्यानंतर विवेक बाळगणे आवश्यक आहे. आज तुम्हाला कुटुंबासोबत वेळ घालवावा लागेल. तसे केले तरच नात्यातील गोडवा टिकून राहण्यास मदत होईल. आज तुमचं आरोग्य ठीकठाक राहील आणि ऊर्जा भरपूर असेल, परंतु अतिरिक्त ठिकाणी ऊर्जा वापरू नका, अन्यथा अशक्तपणा येण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला नवीन संधी मिळतील आणि त्याचा योग्य फायदा तुम्हाला घेता येईल. आज तुमच्यासाठी प्रवासाचे योग आहेत, परंतु प्रवास फायदेशीर ठरेल आणि एखादा नवीन अनुभव तुम्हाला येईल, जो अनुभव भविष्यात उपयोगी ठरेल. आज मित्रांसोबत सहकार्य करा, त्यामुळे कामं सोपी होतील. त्यांची मदत तुम्हाला तुमच्या कामात होईल. काही मित्रांकडून आर्थिक मदतही केली जाईल. आज विद्यार्थ्यांना अभ्यासात प्रगती पाहावयास मिळेल. आज तुमचं मन आनंदी राहील आणि प्रत्येक कामात फळ मिळेल. संयम ठेवल्यास सगळ्या अडचणी दूर होतील, जुनी कामं पूर्ण होतील आणि मानसिक समाधान मिळेल. आज तुम्हाला आत्मविश्वास वाढवावा लागेल, तरच कामात गती येईल आणि वरिष्ठ तुमच्या कामामुळे खुश होतील. आजचा दिवस तुमच्यासाठी यशस्वी ठरेल आणि मानसिक समाधानकारक राहील. आज तुम्हाला सूर्यदेवतेची पूजा करायची आहे. लाल रंगाची वस्तू दान केल्यास सकारात्मक परिणाम पाहावयास मिळतील. आज गरजूंची मदत केल्याने पुण्यप्राप्ती वाढेल. आज तुम्हाला ओम आदित्याय नमः या मंत्राचा जवळपास मनातल्या मनात दिवसभर जप करायचा आहे. मंडळी, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा शुभ अंक आहे 5 आणि 0. वृषभ राशी. नमस्कार मंडळी, तुमच्या राशीसाठी आजचा दिवस भाग्य, प्रवास आणि नवीन रोमांचकारक अनुभवांनी भरलेला राहील. आज कामामध्ये प्रगती पाहावयास मिळेल आणि नवीन जबाबदाऱ्या हाताळता येतील. आज आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे, परंतु त्या दृष्टीने तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. आज कोणालाही उसने पैसे देऊ नका. घरातील संबंध मजबूत करावायचे असतील तर कुटुंबासोबत वेळ घालवावा लागेल. मुलाबाळांशी गप्पा माराव्या लागतील. आज प्रेमसंबंध अधिक गोड होतील. प्रिय व्यक्तीकडून तुमची प्रशंसा होईल
आणि तुमचं नातं अधिक घट्ट होईल. आज दिवसभरात तुमच्यामध्ये भरपूर ऊर्जा पाहावयास मिळेल, त्यामुळे आरोग्य चांगले राहील. मित्रांनो, दिवसभरात भरपूर पाणी प्या आणि आरोग्याकडे लक्ष द्या. आज मोठी संधी प्राप्त होण्याची शक्यता आहे. प्रवास करत असाल तर प्रवासात आहारावर नियंत्रण ठेवा. बाहेरील खाद्यपदार्थ टाळा. आज तुम्हाला एखादा मोठा नवीन अनुभव मिळेल. मित्रांची साथ आणि त्यांचा सल्ला कधीही वाया जाणार नाही, परंतु ते मित्रच चांगले असावेत हे लक्षात ठेवा. विद्यार्थ्यांना अभ्यासात पूर्ण लक्ष द्यावे लागेल, तरच भविष्यात प्रगती पाहावयास मिळेल. आज तुमचं मन आनंदी राहील. संयम ठेवल्यास अडचणी दूर होतील, जुनी कामं पूर्ण होतील आणि आत्मविश्वास वाढेल. आज तुम्हाला शेजाऱ्यांकडून एखादी भेटवस्तू मिळेल. मित्रांनो, कोणत्याही वादविवादात आज पडू नका. वाहन चालवत असाल तर काळजी घ्या आणि जागा जमिनीचे व्यवहार करत असाल तर कागदपत्र नीट तपासून मगच व्यवहार करा. आज तुम्हाला गुरुची पूजा करायची आहे आणि पिवळ्या वस्तूचं दान करायचं आहे. त्याचा फायदा तुम्हाला मिळेल. आज पुण्यप्राप्तीसाठी गरजूंची मदत केल्यास चांगले राहील. ओम गुरवे नमः या शुभ मंत्राचा तुम्हाला कमीत कमी 11 वेळा जप करायचा आहे. आजचा शुभ अंक आहे 4 आणि 9. मिथुन राशी. नमस्कार मंडळी, आजचा दिवस तुमच्या राशीसाठी सर्जनशील विचारांनी आणि नवीन कल्पनांनी भरलेला राहील. आज तुम्हाला प्रिय व्यक्तीकडून प्रेरणा मिळेल. कामाच्या ठिकाणी एखादी कल्पक योजना यशस्वी होण्याची शक्यता आहे. तुमच्या आंतरिक शक्तीवर विश्वास ठेवल्यामुळे मनःशांती अनुभवता येईल. आज कुटुंबातील सदस्यासोबत चर्चा करताना नवीन मार्ग सापडतील. प्रेमसंबंधांमध्ये सर्जनशीलता ठेवल्यास नाते अधिक गोड होईल. आज सोबत कुठेतरी बाहेर फिरायला जाण्याचे योग आहेत. ध्यान किंवा योग केल्यास मानसिक संतुलन मिळेल. आज कलेच्या क्षेत्रातील लोकांना किंवा लेखनाच्या क्षेत्रातील लोकांना नवीन प्रयोगाची संधी मिळेल. प्रवास होण्याची शक्यता आहे, परंतु तो टाळलेलाच बरा. उन्हाचा त्रास होऊ शकतो. निसर्गाच्या सानिध्यात आज तुम्ही वेळ घालवाल आणि तुमची ऊर्जा वाढवाल. मित्रांसोबत नवीन कल्पनांवर चर्चा केल्यास फायदेशीर ठरेल. विद्यार्थ्यांना योग्य पद्धतीने अभ्यास करावयाची गरज राहील, त्यामुळे त्यांच्या ज्ञानात भर पडेल. मनामध्ये सकारात्मक विचार ठेवल्यास संकटांवर सहज मात करता येईल. आज तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि नवीन संधी मिळेल. ती संधी स्वीकारण्यास तयार राहा. जुनी अडकलेली योजना सुधारण्याची संधी मिळेल. आज दिवसाच्या शेवटी तुमच्या कल्पकतेला मान्यता मिळेल. एखाद्या आध्यात्मिक धार्मिक ग्रंथाचा अभ्यास केल्यास तुमच्या ज्ञानात भर पडेल. आज उपाय म्हणून घरामध्ये गंगाजलाचं सिंचन करा, त्यामुळे घराचं पावित्र्य वाढेल. निळ्या किंवा पांढऱ्या वस्तूचं दान केल्यास मानसिक शांतता मिळेल. आज गरजू लोकांना मदत करा, त्यामुळे पुण्यप्राप्ती होईल आणि मनःशांती मिळेल. आज ओम शुक्राय नमः या मंत्राचा जप करा कमीत कमी 108 वेळा. मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा शुभ अंक आहे 2 आणि 7.
कर्क राशी. नमस्कार मंडळी. आज तुमच्या राशीसाठी संपूर्ण दिवस गुप्तपणे यश, धैर्य आणि अंतर्ज्ञान वाढवणारा राहील. आज तुम्हाला तुमच्या कामात तुमची मेहनत लक्षात येईल आणि त्या मेहनतीमुळे तुम्हाला नवीन प्रकल्प मिळू शकतात. वरिष्ठ तुमच्यावर जबाबदारी टाकू शकतात. आर्थिक बाबतीत नवीन संधी लाभदायक ठरतील. जुनं कोणाकडून येणं असेल तर ते वसूल होईल. आज नात्यात गोडवा वाढवा. कुटुंबासोबत वेळ घालवा. मुलाबाळांकडून एखादी महत्त्वाची गोड बातमी ऐकायला मिळेल आणि हर्ष उल्हास साजरा केला जाईल. प्रेमसंबंधामध्ये अधिक जवळीक वाढेल. प्रिय व्यक्ती तुम्हाला काहीतरी मनासारखं गिफ्ट देण्याची शक्यता आहे. आज आरोग्य सामान्य राहील, परंतु मनःशांतीसाठी ध्यान धारणा आणि धार्मिक पुस्तकाचं वाचन तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. प्रवासाच्या किरकोळ संधी येतील, परंतु तो टाळलेला बरा. आज संपूर्ण दिवस अधिक सोपा होत जाईल, कारण मित्रमैत्रिणींकडून तुम्हाला कौतुक ऐकायला मिळेल. कदाचित त्यांच्याकडून मदतही मिळू शकते. आज विद्यार्थ्यांना चांगलं यश मिळेल. शिक्षकांकडून पाठीवर शाबासकीची थाप मिळेल आणि अतिशय आनंद होईल. आज कोणताही मोठा निर्णय घेताना वरिष्ठांचा सल्ला घ्या, कारण त्यांचा सल्ला कधीही खोटा ठरणार नाही. आज तुम्हाला भरपूर संयम ठेवावा लागेल, तरच अडचणी सहज दूर होतील. आज जुनं एखादं प्रलंबित काम मार्गी लागण्याची शक्यता आहे. मित्रांनो, आज तुम्ही केलेले प्रयत्न समाजामध्ये तुमचं नाव उंच करण्यास मदत करतील आणि समाजात तुमची वाहवा होईल. आजचा दिवस यशस्वी होईल आणि सुख समाधान मिळेल. आज तुम्हाला लाल वस्तूचं दान करावायचं आहे, ज्यामुळे मोठ्या कामातील अडथळे दूर होतील. आज गरजूंची मदत करा. मित्रांनो, दान केल्यास पुण्यप्राप्ती होईल. ओम हनुमते नमा हा जप तुम्हाला संकटातून वाचवेल. या मंत्राचा किमान 11 वेळा जप करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा शुभ अंक आहे 3 आणि 8. सिंह राशी. नमस्कार मंडळी. तुमच्या राशीसाठी आजचा दिवस भावनिक स्थिरता आणि कुटुंबाशी घनिष्ठ संबंध वाढवण्याचा राहील. आज तुम्हाला कामात संयम ठेवल्यास अडचणी सहज सोडवता येतील. आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे, परंतु पैसे आल्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे राहील. अन्यथा भविष्यात खिशाला कात्री लागू शकते. आज कुटुंबातील सदस्य तुमच्या सल्ल्यावरती विश्वास ठेवतील आणि लवकरच तुम्हाला भरभराटीचे दिवस येतील. आज प्रेमसंबंधामध्ये जवळीक वाढेल आणि नात्यात स्थिरता येईल. एकमेकांवरचा विश्वासही वाढेल. आज आरोग्य सामान्य राहील, परंतु फार काम केल्यामुळे ताणामुळे थकवा येऊ शकतो. आज तुम्हाला प्रवास टाळावा लागेल, त्यामुळे दिवस अधिक फायदेशीर ठरेल. मित्रांनो, वाहन चालवताना काळजी घ्या, अन्यथा अपघात होण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला मित्रांकडून मोलाचे सहकार्य मिळेल आणि त्यांचा सल्ला तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. तुम्ही ज्यांना गरजेच्या वेळी मदत केली होती, ते लोक तुम्हाला गरजेच्या वेळी मदत करणार नाहीत, हे लक्षात ठेवा आणि त्यामुळे तुमचं मनोबल ढासाळू शकतं. विद्यार्थी असाल तर अभ्यासावर अधिक लक्ष देण्याची गरज आहे. मन शांत ठेवल्यास निर्णय नीट घेता येतात आणि मन डामाडोल होत नाही, हे लक्षात ठेवा आणि संयम ठेवल्यास कोणतीही अडचण
मोठी वाटत नाही. जुना एखादा प्रश्न आज सुटेल आणि मोठ्या समस्येवर समाधान लाभेल. आज एखादी नवीन संधी तुम्हाला मोलाचं मार्गदर्शन करील आणि त्या संधीचं सोनं करणं तुमच्या हातात राहील. आज आत्मविश्वास वाढेल आणि आनंद अनुभवता येईल. सर्व कामं सुरळीत पार पडतील. दिवस शांततेत जाईल. आज तुम्हाला शंकराची पूजा करायची आहे. शिवलिंगावरती दूध अर्पण करायचं आहे आणि गरजूंना दूध दान करायचं आहे. आज ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. आजचा शुभ अंक आहे 4 आणि 9. कन्या राशी. मंडळी, आजचा दिवस तुमच्यासाठी सोन्याचा दिवस राहील असं म्हणायला हरकत नाही. कारण हा संपूर्ण दिवस तुमच्यासाठी नवीन कल्पना, सर्जनशील प्रयोग आणि अनपेक्षित संधी घेऊन येईल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पकतेची प्रशंसा तुम्हाला मिळेल आणि सहकारी प्रभावित होतील. एखादा जुना प्रकल्प आर्थिक बाबतीत नफा देऊ शकतो. जुना एखादा शेअर आज उसळी मारून वरती येईल. कुटुंबासोबत एखाद्या सामूहिक कार्यक्रमात सहभागी व्हाल आणि नात्यांमध्ये गोडवा वाढवाल. प्रेमसंबंधामध्ये छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष देऊ नका. संयम ठेवल्यास मोठा वाद टळेल. दैनंदिन व्यायामामुळे आज उत्साह राहील. आरोग्य सामान्य राहील, परंतु बाहेरील खाद्यपदार्थ खाण्याचे टाळा. पाणी भरपूर प्या. आज एखाद्या नवीन कौशल्य शिकण्याची गरज राहील, तशी संधी तुम्हाला मिळेल. प्रवास करताना मित्रासोबत योजना फायदेशीर ठरू शकते. आज मित्रांसोबत दूर फिरायला जाण्याचे बेत आखाल. त्यांच्याकडून मिळालेले मार्गदर्शन तुम्हाला भविष्यात निर्णय घेण्यासाठी उपयोगी पडेल. आज वेगवेगळ्या विषयांमध्ये प्रयत्न केल्यास विद्यार्थ्यांना चांगले परिणाम भविष्यात पाहावयास मिळतील. आज मोठ्या अडचणी हलक्या वाटतील, कारण तुम्ही तुमचं मन सकारात्मक ठेवाल. आज कुणाशीही वाद न करता दिवस सुखात जाईल. जुनं आणि मोठं प्रलंबित काम मार्गी लागेल. आज तुमच्या राशीच्या लोकांना वाहन खरेदी करण्याचे योग आहेत. आज तुमचं एखादं मोठं स्वप्न पूर्ण होण्याचे संकेत तुम्हाला मिळतील. भविष्यात श्रीमंत होण्याचे संकेत आजपासून सुरू होतील. आज तुम्ही एखादं मोठं धडाडीचं काम कराल. आज दिवस संपेपर्यंत समाधान आणि आनंद दोन्हीही अनुभवता येईल. आज तुम्हाला शनी देवतेची पूजा आणि निळ्या रंगाची वस्तू दान करायची आहे. ओम शम शनैश्वराय नमः या मंत्राचा जप करा. आजचा शुभ अंक आहे 1 आणि 6. तूळ राशी. मंडळी, आजचा दिवस तुमच्या राशीसाठी उत्साह आणि धैर्याने भरलेला राहील. आज तुम्ही आत्मविश्वासाने पुढे जाल. तुम्ही घेतलेला निर्णय तुमच्या भविष्यासाठी महत्त्वाचा ठरेल, म्हणून शांतपणे विचार करूनच निर्णय घ्या. आज नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाची दखल घेतली जाईल आणि वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. आज आर्थिक बाबतीत काही नवीन संधी मिळू शकतात, ज्यामुळे उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. आज कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवण्याने नात्यांमध्ये अधिक मजबूती येईल. आरोग्य चांगले राहील, परंतु कामाचा जास्त ताण घेतल्याने थकवा जाणवू शकतो. एखादी जुनी अडचण अचानक सुटल्यामुळे तुम्हाला दिलासा मिळेल. तुमच्या मित्रांकडून आज तुम्हाला चांगला सल्ला मिळू शकतो, जो तुम्हाला उपयोगी पडेल. विद्यार्थी असाल
तर अभ्यासात सातत्य ठेवा, त्यामुळे चांगले यश मिळेल. मनात सकारात्मक विचार ठेवल्याने प्रत्येक काम सोपे वाटेल. आज तुम्ही एखाद्या नवीन कामाची सुरुवात केल्यास त्यात अधिक यश मिळण्याची शक्यता आहे. अनावश्यक वाद टाळल्यास तुमचा संपूर्ण दिवस अधिक शांततेत जाईल. आज तुमची कार्यक्षमता वाढेल आणि तुम्ही अधिक कामं पूर्ण करू शकाल. संयम आणि धैर्य ठेवा, यामुळे कठीण परिस्थितीवर मात करता येईल. आज तुम्हाला सकाळी सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे, ज्यामुळे शुभ परिणाम पाहावयास मिळतील. आज लाल रंगाच्या वस्तूंचा तुम्ही स्वतः वापर करा, त्यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढेल. आज गरजू व्यक्ती असेल तर त्यांना अन्नदान करा, त्यामुळे तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. एक मंत्र देतो, ओम सूर्याय नमः या मंत्राचा श्रद्धेने जप केल्यास आज तुमचा आत्मविश्वास वाढेल. हा मंत्र किमान 11 वेळेला किंवा वेळ असेल तर 108 वेळा जप करा. दिवस अधिक यशस्वी आणि आनंददायी जाईल. मंडळी, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा शुभ अंक आहे 1 आणि 6. वृश्चिक राशी. मंडळी, आज तुमच्या राशीसाठी दिवस स्थिरता आणि संयमाने भरलेला राहील. तुम्हाला शांततेचा अनुभव येईल. कामाच्या ठिकाणी तुम्ही घेतलेले निर्णय हळूहळू पण नक्कीच यश देणारे ठरतील. आज आर्थिक बाबतीत सुधारणा दिसेल आणि बचत करण्याची संधी मिळेल. कुटुंबामध्ये एकोप्याचे वातावरण राहील आणि सर्वजण तुमचा सन्मान करतील. आज प्रेमसंबंधात विश्वास वाढेल आणि तुमच्या नात्यांमध्ये स्थिरता येईल. आज आरोग्य चांगले राहील, परंतु आहारावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. आज तुम्हाला एखादी नवीन संधी मिळू शकते, जी भविष्यासाठी तुम्हाला फायदेशीर ठरेल. आज तुम्हाला प्रवासाचे अनेक योग येतील, परंतु प्रवास तुम्हाला टाळावा लागेल. प्रवास टाळल्यास अधिक चांगले परिणाम पाहावयास मिळतील. मित्रांकडून तुम्ही मदतीची अपेक्षा करू शकता आणि त्यांनी केलेल्या मदतीमुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. आज विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास केला पाहिजे आणि अभ्यासाचं चांगलं वेळापत्रक बनवलं पाहिजे, जेणेकरून परीक्षेत उत्तम यश मिळवता येईल. आज तुमचं मन शांत राहील आणि तुम्हाला योग्य ते निर्णय घेता येतील. संयम ठेवल्यास कोणतीही अडचण तुम्ही सहजपणे पार करू शकता, हे लक्षात ठेवा. आज जुनी प्रलंबित कामं पूर्ण होण्याची शक्यता आहे आणि या कामांमध्ये तुम्हाला घरच्यांची मदत होईल. मोठ्या कामातील अडथळे दूर होतील आणि तुमचा यशाचा मार्ग मोकळा होईल. आज तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही संपूर्ण समाधानी व्हाल. आज तुम्हाला लक्ष्मी देवीची पूजा करायची आहे, ज्यामुळे आर्थिक लाभ मिळू शकेल आणि पांढऱ्या रंगाची वस्तू दान केल्यास तुमच्यासाठी शुभ ठरेल. आज गरजूंना गोड पदार्थ वाटल्यास घरात आनंद वाढेल आणि ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. लाभदायक राहील. आजचा शुभ अंक आहे 2 आणि 7. धनु राशी. मंडळी, आजचा दिवस तुमच्यासाठी नियोजन, मेहनत आणि धैर्याने भरलेला राहील. तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल, परंतु लक्षात ठेवा, कोणाचाही विचार करू नका, कारण कोणी तुमचा विचार करत नाही.
नातेवाईकांपासून तुम्हाला धोका आहे. प्रत्येकाची गोष्ट मनावर घेऊ नका. लोक चुकीची वाट दाखवण्यास कमी करत नाही. कामाच्या ठिकाणी तुम्ही केलेली बारकाईची मेहनत वरिष्ठांकडून कौतुकास पात्र ठरेल. आर्थिक बाबतीत बचत करण्याची संधी मिळेल. आज अनावश्यक खर्च टाळणे आवश्यक राहील. कुटुंबातील सदस्य तुमच्या सल्ल्याला मान देतील आणि वातावरण आनंदी राहील. प्रेमसंबंधात संयम ठेवल्यामुळे तुमचं नातं मजबूत होईल. आज पत्नीशी किरकोळ वादातून नुकसान होण्याची शक्यता आहे. आरोग्य चांगले राहील, परंतु दिवसभर थकवा जाणवू शकतो. आज एखादी नवीन संधी प्राप्त होण्याची शक्यता आहे, परंतु मंडळी त्याचा निश्चित फायदा घ्या, कारण ते तुमच्याच हातात आहे. आज प्रवासासाठी अनुकूल वेळ आहे, परंतु त्याची पूर्वतयारी तुम्हाला नीटपणे करण्याची आवश्यकता राहील. आज मित्रांकडून मदत मिळेल आणि ती मदत तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. आज विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवा. अभ्यास केल्याने निश्चित यश मिळेल. कठीण प्रश्न असतील तर मन शांत ठेवा आणि संयम ठेवल्यास अडथळे दूर होतील. आज तुम्हाला स्वतःवरचा आत्मविश्वास वाढवावा लागेल आणि नवीन कल्पनांचं स्वागत करावं लागेल. आज दिवसाच्या शेवटी म्हणजे सायंकाळच्या वेळेला मानसिक शांतता मिळेल आणि कामातला आनंद तुम्हाला अनुभवता येईल. आज तुम्ही भगवान विष्णूची पूजा करायची आहे आणि हिरव्या रंगाची वस्तू दान करायची आहे. तुळशीला पाणी अर्पण करायचं आहे, त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहील. आज ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा किमान 108 वेळा जप करायचा आहे. अधिक शुभ परिणाम तुम्हाला पाहावयास मिळतील आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा शुभ अंक आहे 1 आणि 6. मकर राशी. नमस्कार मंडळी, तुमच्या राशीसाठी आजचा दिवस भावनिक स्थिरता आणि कुटुंबाशी घनिष्ठ संबंध वाढवण्याचा राहील. आज तुम्हाला कामात संयम ठेवल्यास अडचणी सहज सोडवता येतील. आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे, परंतु पैसे आल्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे राहील. अन्यथा भविष्यात खिशाला कात्री लागू शकते. आज कुटुंबातील सदस्य तुमच्या सल्ल्यावरती विश्वास ठेवतील आणि लवकरच तुम्हाला भरभराटीचे दिवस येतील. आज प्रेमसंबंधामध्ये जवळीक वाढेल आणि नात्यात स्थिरता येईल. एकमेकांवरचा विश्वासही वाढेल. आज आरोग्य सामान्य राहील, परंतु फार काम केल्यामुळे ताणामुळे थकवा येऊ शकतो. आज तुम्हाला प्रवास टाळावा लागेल, त्यामुळे दिवस अधिक फायदेशीर ठरेल. मित्रांनो, वाहन चालवताना काळजी घ्या, अन्यथा अपघात होण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला मित्रांकडून मोलाचे सहकार्य मिळेल आणि त्यांचा सल्ला तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. तुम्ही ज्यांना गरजेच्या वेळी मदत केली होती, ते लोक तुम्हाला गरजेच्या वेळी मदत करणार नाहीत, हे लक्षात ठेवा आणि त्यामुळे तुमचं मनोबल ढासाळू शकतं. विद्यार्थी असाल तर अभ्यासावर अधिक लक्ष देण्याची गरज आहे. मन शांत ठेवल्यास निर्णय नीट घेता येतात आणि मन डामाडोल होत नाही, हे लक्षात ठेवा आणि संयम ठेवल्यास कोणतीही अडचण मोठी वाटत नाही. जुना एखादा प्रश्न आज सुटेल आणि मोठ्या समस्येवर समाधान लाभेल. आज एखादी नवीन संधी तुम्हाला मोलाचं मार्गदर्शन करील आणि त्या संधीचं सोनं करणं तुमच्या हातात राहील.
आज आत्मविश्वास वाढेल आणि आनंद अनुभवता येईल. सर्व कामं सुरळीत पार पडतील. दिवस शांततेत जाईल. आज तुम्हाला शंकराची पूजा करायची आहे. शिवलिंगावरती दूध अर्पण करायचं आहे आणि गरजूंना दूध दान करायचं आहे. आज ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. आजचा शुभ अंक आहे 4 आणि 9. कुंभ राशी. मंडळी, आजचा दिवस तुमच्या राशीच्या लोकांसाठी संयम आणि स्थिरतेचा आहे. तुम्ही घेतलेल्या निर्णयांमध्ये परिपक्वता दिसून येईल. कोणतंही काम घाईघाईत न करता शांतपणे आणि विचारपूर्वक केल्यास नक्कीच यश मिळेल. आज तुम्हाला काही नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळू शकते, ज्याचा भविष्यात तुम्हालाच फायदा होईल. कामाच्या ठिकाणी थोडा ताण जाणवू शकतो. तुमच्या मेहनतीमुळे परिस्थिती तुमच्या बाजूने वळेल. वरिष्ठांकडून थोडासा दबाव वाढेल, त्यामुळे काम वेळेत पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करा. व्यवसाय करणाऱ्यांनी ग्राहकांशी नम्रतेने वागणे आवश्यक आहे. नवीन व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. आर्थिक बाबतीत दिवस साधारण राहील. अनावश्यक खर्च टाळणे महत्त्वाचे आहे. पैशांचे योग्य नियोजन केल्यास पुढील काळात फायदा होईल. कोणालाही पैसे उधार देताना 100 वेळा विचार करा. प्रेमसंबंधांमध्ये थोडी संवेदनशीलता आवश्यक आहे. जोडीदाराशी स्पष्ट संवाद ठेवा, अन्यथा गैरसमज होऊ शकतात. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवणे तुमच्यासाठी आनंददायी ठरेल. घरात शांतता आणि समजूतदारपणा राखणे गरजेचे आहे. आरोग्याच्या बाबतीत थोडीशी काळजी घ्यावी लागेल. पचनासंबंधित त्रास होऊ शकतात, त्यामुळे आहारावर नियंत्रण ठेवा. जड आणि तेलकट पदार्थ टाळण्याचा प्रयत्न करा. मंडळी, नियमितपणे चालणे किंवा हलका व्यायाम केल्याने तुम्हाला फायदा होईल. मानसिक ताण कमी करण्यासाठी ध्यान उपयुक्त ठरेल. आज तुम्ही लक्ष्मी देवीची पूजा करा. ते तुमच्यासाठी लाभदायक ठरेल आणि गरजू व्यक्तींना अन्नदान करणे तुमच्यासाठी शुभ राहील. महिलांनी घरामध्ये स्वच्छता ठेवा, त्यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा वाढण्याची शक्यता राहील. घरातील वृद्ध व्यक्तींचा आशीर्वाद घेतल्याने दिवस अधिक शुभ जाईल. आजचा दिवस तुम्हाला संयम राखून पुढे जाण्यासाठी आहे. शांतपणे घेतलेले निर्णय तुम्हाला नक्कीच यशापर्यंत घेऊन जातील. आज दुपारी 12 ते 2 ही वेळ तुमच्यासाठी अतिशय शुभ राहील आणि आजचा शुभ रंग राहील पांढरा. आजचा शुभ अंक आहे 2 आणि 7. मीन राशी. मंडळी, आजचा दिवस तुमच्या राशीसाठी उत्साहवर्धक ठरणार आहे. ऊर्जा आणि सकारात्मकता मिळेल. तुमच्या मनात नवीन कल्पना येतील आणि त्या अंमलात आणण्याची इच्छा वाढेल. आज तुम्ही आत्मविश्वासाने कोणतेही काम हातात घेतले तर त्यात निश्चित यश मिळण्याची दाट शक्यता आहे. आज तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव इतरांवर पडेल आणि लोक तुमच्या मनातील इच्छा ओळखतील आणि तुमच्या मतांना महत्त्व देतील. कामाच्या बाबतीत चांगला दिवस जाईल. नोकरीत असलेल्या लोकांना वरिष्ठांकडून कौतुक मिळू शकते किंवा नवीन जबाबदारी मिळू शकते. तुमच्या कामात प्रगती दिसून येईल. व्यावसायिकांना आजचा दिवस लाभदायक ठरेल. कोणतीही मोठी गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्या. सहकार्यांशी चांगले संबंध ठेवा, त्यामुळे त्यांच्या मदतीने तुमचं काम अतिशय सोपं होईल. आज आर्थिक बाबतीत स्थिरता राहील. पैसा साठवण्यावर आणि नियोजन करण्यावर लक्ष केंद्रित करा. तुमच्या कमाईमुळे मार्ग सहज मोकळे होतील. जुन्या एखाद्या गुंतवणुकीतून
फायदा मिळण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंध आणि कौटुंबीय जीवनात आनंददायी वातावरण राहील. जोडीदारासोबत चांगलाच वेळ घालवण्याची संधी मिळेल. काही दिवसांपासून चालू असलेले गैरसमज दूर होतील आणि नात्यात अधिक अधिक जवळीक निर्माण होईल. अविवाहित लोकांसाठी नवीन ओळखी होण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंद आणि समाधान राहील. आरोग्याच्या दृष्टीने ठीकठाक दिवस आहे, परंतु धावपळीमुळे थकवा जाणवू शकतो. योग्य विश्रांती तुम्हाला घ्यावी लागेल. नियमित व्यायाम, योग आणि संतुलित आहार ठेवा, त्यामुळे ताजेतवाने राहाल. आज तुम्हाला मानसिक शांततेसाठी थोडा वेळ स्वतःसाठी काढावा लागेल. आज सकाळी सूर्यदेवाला पाणी अर्पण करा, ते तुमच्यासाठी शुभ ठरेल. आणि दिवसभरात हनुमान चालिसा पठण केल्याने मन शांत राहील आणि अडथळे दूर होतील. आजचा शुभ रंग तुमच्यासाठी लाल आहे. आजचा शुभ अंक आहे 1 आणि 6. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. तुमची राशी कमेंट करा.